नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. बरेच दिवसानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जे व्हिडिओ बनवायचो ते फक्त 6 मिनिटं फॉरवर्ड व्हायचे. आता मात्र आपला स्वतःचा यूट्यूब चॅनल आपण सुरू करत आहोत. त्या चॅनलच्या माध्यमातून आपण 10 मिनिटं 15 मिनिटं आपल्या माणसासमोर आपण बोलू शकतो. परशुराम ठाकूर 9892 ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. माझ्या वाढदिवसाला आलेल्या सर्व नागरिकांना, कोणी मोबाईलद्वारे दिल्या, कोणी SMS केला, कोणी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या. आणि खास करून आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की आम्ही 19 वर्ष, माझा वाढदिवस हा पर्यावरण दिनी असतो, त्यामुळं वृक्ष लावून आणि ते दरवर्षी एक एक वृक्ष वाढवून आणि ते जगवून त्यांचा वाढदिवस कार्यकर्ते साजरा करत होते. परंतु ह्या वर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून माझा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतोय. 5 जून वाढदिवस, परंतु 20 तारखेपासून 20 ते 25 तारीख मे महिना, या 5 दिवसामध्ये शेकडो नागरिकांनी हेल्थ पॉलिसी 1 लाख रुपयाची काढून 3,10,00,000 रुपयाचा आम्ही 5 वर्षाचा विमा लोकांचा आम्ही उतरला. त्याचबरोबर कोपरी आणि इतर परिसरासाठी OPD आम्ही सुरुवात केलेली आहे. दर गुरुवारी मग कुठलाही आजार, कुठलाही निदान होऊ द्या, तो मोफत औषधात केला जाईल. त्याचबरोबर वाढदिवशी महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला होता. त्यानंतर 8 तारखेला रविवारी 20 वर्ष पूर्ण झाली, मोफत छत्री वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी. खरोखरच माझा वाढदिवस सामाजिकी बांधिलकी म्हणून साजरा केला, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतोय. त्याचबरोबर प्रत्येक माणसाने जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये कॅरेक्टर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. करिअर निर्माण कोणीही करू शकतो. एखादा UPSC परीक्षा देतो, तो IPS अधिकारी होतो, तो त्यांनी करिअर निर्माण केला, पण त्यांनी कॅरेक्टर ठेवणं ते त्याचं काम आहे. कारण तो अधिकारी एखाद्या महापालिकेचा आयुक्त बनतो किंवा एका जिल्ह्याचा कलेक्टर बनतो. म्हणून करिअर निर्माण केला तरी कॅरेक्टर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तरच या देशामध्ये, या राज्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. म्हणून खरोखरच करिअर पहिला आपण उभा केला पाहिजे, नंतर आपण कॅरेक्टर ठेवला पाहिजे. ज्यावेळेला अमिताभ बच्चन उत्तर प्रदेश म्हणून त्याला मुंबईला आला, त्यावेळेला तो आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून इंटरव्ह्यूसाठी गेला आणि त्या अमिताभ बच्चनला सांगण्यात आलं की तुला नोकरी नाकारण्यात आली आहे. त्यावेळेला कारण दिलं की तुझा आवाज चांगला नाही. पण अमिताभ बच्चन थांबला नाही, अमिताभ बच्चन थकला नाही, अमिताभ बच्चन पुढे जात राहिला. आज आपण बघतोय की अमिताभ बच्चन फिल्म सिटीमधला एक शहनशाह म्हणून मिरवत असतो. आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर ज्या वेळेला 19 वर्षाचा असताना वकारीनुसचा चेंडू त्यांच्या हेल्मेटवर लागतो, नाकातून थोडा रक्त येतो, पॅव्हिलियनमध्ये खेळाडू खेळण्यासाठी येतो, पण सचिन तेंडुलकर तोंडावर पाणी मारतो आणि त्या खेळाडूला सांगतो थांब, आणि वकारीनुसचा चेंडू तो खेळून काढतो. आज सचिन तेंडुलकर जगभर क्रिकेट रसिकांचा देव म्हणून त्याला लोक मानतात. त्यानंतर आपण बघता की लताताई मंगेशकर यांनी 50,000 वर गाणे त्यांनी गायलेले आहेत. त्यांनी करिअर उभा केला. म्हणून
प्रत्येकाने करिअर उभा करताना कॅरेक्टर ठेवणे हे महत्त्वाचं आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की मनी इज लॉस, नथिंग इज लॉस, हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस, बट कॅरेक्टर इज लॉस, इज एव्हरीथिंग इज लॉस. पैसा गेला तर पैसा कुठल्याही मार्गाने आपण कमवू शकतो. शरीर गेला, शरीर जिममध्ये जाऊन किंवा खाऊन कुठल्याही मार्गाने आपण कमवू शकतो. बट कॅरेक्टर इज लॉस, इज एव्हरीथिंग इज लॉस. म्हणजे आपण करिअर निर्माण केल्यानंतर कॅरेक्टर जिवंत ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे. महात्मा गांधी एका ठिकाणी सांगतात की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन. शिक्षण हे धारधार हत्यार आहे आणि ते समाजामध्ये वापरण्याची गरज आहे. पण बाबासाहेब थोडं वेगळ्या प्रकारे सांगतात की एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन द पर्सनॅलिटी. It's true, but if education system teaches that type of the job which help in the society, society do that type of the job which teaches in the classroom. म्हणजे जे शिक्षण आम्हाला दिले जातं ते समाजामध्ये शिकवण्याची गरज आहे आणि जे समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत ते शिक्षणामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून जीवन जगत असताना आपला करिअर उभा केल्यानंतर आपण कॅरेक्टर टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आज आम्हाला शिक्षणामध्ये काय शिकवलं जातो? क क कमळाचा, भ भ भटजीचा, ग ग गवताचा, स स समईचा, त त तलवारीचा. हे शिकवण्यापेक्षा, क क कमळाचा शिकवण्यापेक्षा क क कर्मवीर भाऊराव पाटलांचा इतिहास सांगण्याची गरज आहे. ज्यावेळेला भाऊराव पाटील यांना समजलं की गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण हवं आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून ते फिरले आणि लोकांकडून ते छोटे मोठे दान मागत होते. लोकांनी सुद्धा यथाशक्ती 100-50 त्या काली लोकांनी दिले. पण एका शेठजीने त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही 50-100 रुपये काढता, माझ्याकडे तुम्ही या, तुम्हाला मी 1 लाख रुपये देणगी देतोय. भाऊराव पाटील तिथं गेले. त्या शेठजीने, त्या उद्योगपतीने, त्या व्यापाऱ्याने 1 लाख रुपयाचा धनादेश भाऊराव पाटलांकडे दिला आणि त्यांनी अट टाकली की तुम्ही जे शिवाजी विद्यालय तुम्ही टाकलंय त्याच्याऐवजी माझ्या वडिलांचं नाव टाका. त्यावेळेला भाऊराव पाटलांनी तो चेक त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्यांनी सांगितलं गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी वेळप्रसंगी माझ्या वडिलांचं नाव मिटवेन, पण मी छत्रपती शिवाजी राजे विद्यालय हे नाव मी मिटवणार नाही. हे शिक्षणाची सांगण्याची गरज आहे. भ भ भटजीचा सांगण्यापेक्षा भ भ भगतसिंगांचा इतिहास सांगण्याची गरज आहे. ज्यावेळेला भगतसिंगांना दुसऱ्या दिवशी फासावर जायचं होतं म्हणून भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचत होते आणि पहाटे इंग्रजांचे पोलीस आले आणि भगतसिंगांना सांगितलं की भगतसिंग चलो आपको फाशी पे जाना है. भगतसिंगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केला. पुन्हा 10 मिनिटात तो पोलीस आला आणि सांगितलं भगतसिंग चलो आपको फाशी पे जाना है. त्याला भगतसिंगाने असा हात वर केला आणि सांगितलं थांब, एक स्वतंत्र सेनानी दुसरा स्वतंत्र सेनाबरोबर बोलत आहे. तो पुस्तक वाचल्यानंतर त्या पोलिसाला बोलवलं आणि सांगितलं की चला मला फासावर जायचं आहे. भगतसिंगांना कुठली परीक्षा द्यायची नव्हती, पण एक स्वतंत्र सेनानी दुसऱ्या स्वतंत्र सैनिकाबरोबर कसा त्यांनी केलेलं आहे काम हे त्यांच्याबद्दल प्रेम होता म्हणून ते रात्रभर पुस्तक वाचत होते. ग ग गवताचा सांगण्यापेक्षा ग ग गाडगे बाबांचा इतिहास सांगण्याची गरज आहे. आपल्याला माहिती असेल गाडगे बाबा यांना लहानपणी डिबू या नावाने ओळखत होते आणि डिबू या नावाने ओळखत असताना एका शेठजीकडे काम करत असताना शेठजी दीपावलीचा दिवस होता आणि पुरणपोळी तुपाबरोबर खात होता आणि डिब्बू त्यांच्याकडे बघत होता. त्यावेळेला तो शेठजी विचारतो की भगतसिंग आपला ते विचारतो की डिब्बू काय बघतो. त्यावेळेला डिब्बू सांगतो की तुम्ही जशी पुरणपोळी तुपाबरोबर खाता तशी माझी खाण्याची इच्छा झालेली आहे. त्यावेळेला तो शेठजी त्यांच्या हातावर फटकारे मारतात
आणि डिब्बू एका रस्त्याला जाऊन बसतात आणि असे दुखत आहे म्हणून हात सोडत बसतात. त्यावेळेला एक त्याचा मित्र येतो. त्यावेळेला विचारतो की डिब्बू काय करतोस? त्यावेळेला तो मालकाची तक्रार करत नाही. तो सांगतो की मालकाने आज पुरणपोळी तुपाबरोबर दिली होती, त्याचा वास घेत आहे. हे डिब्बू, हे गाडगे बाबा. आणि गाडगे बाबा मोठे झाल्यानंतर प्रत्येक गावागावात जाऊन झाडून काढायचे, देवकी नंदन गोपाला गोपाला रे गोपाला. ज्यावेळेला पंढरपूरमध्ये जायचे त्यावेळेला गाडगे बाबा पहिल्यांदा विठोबाचे दर्शन कधीच घेत नव्हते. पहिला संपूर्ण स्वच्छता करायचे आणि लोकांना सांगायचे की स्वच्छता करण्यासाठी आपला विठोबा येणार नाही, आपल्यालाच करावं लागेल. आणि त्यावेळेला एक शेठजी तिथे येतो आणि बाबांना सांगतो की बाबा, तुमचा कीर्तन आमच्या गावासाठी हवा आहे. त्यावेळेला बाबांनी बघितलं की हा श्रीमंत व्यक्ती आहे. त्यावेळेला बाबा त्याला सांगतात की माझी एक अट आहे, मी कीर्तनाला येतोय, पण कीर्तन झाल्यानंतर संपूर्ण गावाला पुरणपोळीचं जेवण द्यायला लागेल. त्यावेळेला तो शेठजी सांगतो की बाबा, तुमचं जर कीर्तन असेल तर मी 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खायला देईन. आणि बाबा नित्यनेमाप्रमाणे गावात गेले, गाव झाडून काढला, कीर्तनाला दुपारी उभे राहिले आणि कीर्तन एकदम पूर्ण श्रोते ऐकत होते. आणि कीर्तन संपल्यानंतर बाबांनी स्वतः पंगतीला पुरणपोळी बरोबर वाढत बसले. आणि दुपारी बाबा निघत असताना ते शेठजी आणि त्यांची पत्नी बाबाकडे येतात आणि बाबाला सांगतात की 2 घास तुम्ही पुरणपोळी बरोबर खाऊन घ्या. त्यावेळेला बाबा सांगतात की पुरणपोळी बरोबर हौस माझी लहानपणीच फिटलेली आहे. आणि बाबा त्या बैलगाडीमध्ये बसतात. ती बैलगाडी बाबांसाठी आणलेली असते. आणि बाबा बसल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे जातो. त्यावेळेला त्या बैलांच्या पोटात खपाशा पडल्या, म्हणजे पोट खाली दिसतो. त्याला बाबा खाली उतरतात आणि विचारतात, कोणाचा रे बैल आहे हो? त्यावेळेला एक समोरचा व्यक्ती तो माझं मग त्याच्या दंडुक्याला बाबा चिमुटा घेतात आणि सांगतात की तुझ्यात रक्त खूप आहे, पण बैलाला पण थोडा जेवू घाल ना. म्हणजे त्या बैलांना पोटभर जेवून दिला नाही म्हणून बाबा बैलगाडीत न बसता पायी निघून जातात. हे शिक्षणामध्ये सांगण्याची गरज आहे. तलवारीचा सांगण्यापेक्षा तानाजी मालुसरेचा इतिहास सांगण्याची गरज आहे. समईचा सांगण्यापेक्षा सावित्रीबाई फुलेचा इतिहास सांगण्याची गरज आहे. ज्यावेळेला सावित्रीबाई फुले मुलींची पहिल्यांदा शाळा काढली त्यावेळेला लोक सावित्रीबाई फुलेंवर शेण आणि चिखल मारायचे, पण सावित्रीबाई फुले थांबल्या नाहीत, थकल्या नाहीत. त्यांनी 2 साड्याबरोबर घेऊन जायचे. एक शाळा सुटल्यानंतर पुन्हा बदली करून यायचे. ह्या शिक्षणामध्ये गोष्टी आणण्याची गरज आहे. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम, फर्स्ट यू हॅव टू रीड दॅट अँड देन यू कॅन चेंज इट. म्हणजे कालानुसार तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला आपण पहिल्यांदा हत्तीवर लढाई करायचो, पण अलेक्झांडर नावाचा राजा प्रथमच घोड्यावर स्वारी करण्यासाठी आला पोरस राजावर. त्यावेळेला तो झेलम नदी पार करून आला आणि पोरस राजाला हरवून पुन्हा घोडे घेऊन झेलम नदी पार करून गेला. नंतर आपण घोड्यांवर लढाई आपण करायला सुरुवात केली. तलवारीला धार देत असताना मोगल आले आणि मोगल येताना बंदुका घेऊन आल्या. आपण बंदुकीने लढाई करायला लागलो. नंतर इंग्रज आले, इंग्रज तोफा घेऊन आले, मग आपण तोफानी लढाई करायला लागलो. नंतर आपण आता मिसालमध्ये आपण सर्व लढाई केली. आताच बघितलं आपण लढाई पाकिस्तान बरोबर केली. म्हणजे कालानुसार आपल्याला बदली करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपण बातम्या बघायच्या होत्या, त्यावेळेला आपण न्यूजपेपरवर म्हणजे पेपरवर बातम्या बघायचो. पण नंतर आपण रेडिओ बातम्या बघायला लागलो, नंतर आपण टी व्हीवर बातम्या, नंतर आपण यूट्यूब, नंतर फेसबुक, अनेक प्रकारचे आपण कालानुसार आपण बदल केलं. म्हणून जीवन जगत असताना आम्ही आमचा करिअर निर्माण करत असताना कॅरेक्टर राखणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून जने हे सुखाचे
दिल्या घेतल्याचे पहांतकालीचे कोणी नाही. कोणच बरोबर येणार नाही आपले बरोबर येणार ते आपले कर्म. न कर्म करे तो नरका नारायण बन जाय. म्हणून जीवन जगत असताना मला सर्वस्व देणारा देव माझ्या बरोबर आहे. सकाळी उठवणारा, मला स्मृतिदान देणारा, दुपारी खाल्लेलं मला शक्तिदान देणारा आणि रात्री झोपताना शांतिदान देणारा देव माझ्या बरोबर आहे. डोल्याने बघतो दोन्ही परिसतो, कानी पदी चालतो, जीवेने रस चाकतो, मधुरी वाचा मी बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, होते झोप सुखे फिरून उठती, ईश्वराची दया. खरोखर देव माझ्या बरोबर आहे. आणि देव माझ्या बरोबर आहे तर मी दीन दुबला लाचार कसा होऊ शकतोय. आणि मला जर खऱ्या अर्थाने या समाजामध्ये चांगलं करायचं असेल तर मला पहिले करिअर निर्माण केला पाहिजे. करिअर निर्माण केल्यानंतर मला कॅरेक्टर जिवंत ठेवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना मलाच का सर्व मिळालं, मीच का गादीवर झोपतोय, मीच का गाडीत फिरतोय, म्हणजे प्रत्येकाला हे प्रश्न पडलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने देवाचं आठवण केली पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे म्हणून मी सकाळी उठतोय, मी दुपारी जेवतोय, संध्याकाळी झोपतोय. ही सर्व क्रिया देवाने केलेली आहे. म्हणून सर्वस्व देव या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही दिलंय, पण आपण देवाला विसरतो. कुणाच्या सत्ते चाले शरीर, आपुल्या बले नाही बोलावत, सखा कृपावंत वाचतेची. खरोखरच सर्व देणारा देव माझ्या बरोबर आहे. मला शिक्षण, मला बुद्धी देणारा, मला शक्ती देणारा, मला सर्व काही देणारा देव माझ्या बरोबर आहे. आणि ज्या वेळेला मी करिअर निर्माण करतोय त्यावेळेला प्रत्येकाने कॅरेक्टर निर्माण ठेवणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाने समाजामध्ये जगत असताना देवाचा भाग हे प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि समोरच्यात देव आहे, तुझ्यात राम माझ्यात राम, सर्वभूती राम रे, जगात कर तू प्रेमल केवळ, कुणी वेगला नाही. प्रत्येकाने ज्यावेळेला करिअर आणि कॅरेक्टर ठेवल्यानंतर प्रत्येक माणसाशी त्यांनी माणूस म्हणून आपण वागलो पाहिजे. कारण आपण कुठल्या जातीत जन्माला येणं हे आपल्या हातात नसतं, कुठल्या धर्मात जन्माला येणं हे सुद्धा आपल्या हातात नसतं, कुठल्या देशात जन्माला येणं हे सुद्धा आपल्या हातात नसतं, श्रीमंतीत जन्माला येणं आपल्या हातात नसतं, गरिबीत जन्माला येणं हे पण आपल्या हातात नसतं. पण गरिबीत मरणार नाही का, तर देव माझ्या बरोबर आहे. आणि देव माझ्या बरोबर आहे तर मी दीन दुबला लाचार असू शकत नाही. मला देवाने सर्वस्व दिलेलं आहे. त्यासाठी देवाने मला सर्व दिलंय. देवाच्या आशीर्वादावर आपण प्रत्येक गोष्ट त्याला समोर ठेवून जर केली तर माणसाकडून कुठल्याही वाईट गोष्टी होणार नाही. म्हणून प्रत्येकाने जीवन जगत असताना करिअर निर्माण केला पाहिजे, कॅरेक्टर निर्माण केला पाहिजे. आणि कॅरेक्टर निर्माण केल्यानंतर समाजामध्ये त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने खऱ्या अर्थाने देवाला स्मरून माणूस माणसाची, मग तू कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या राज्याचा न बघता माणूस म्हणून आपण बघितला पाहिजे. म्हणून प्रत्येकाला या पहिल्या व्हिडिओमध्ये माझे कोण बघत असतील सर्व रसिकांना किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार.